चालू करू पेपर आपण. महत्वाचा सगळ्यात जास्त लक्ष पाहिजे आपल्याला चुकणाऱ्या प्रश्नांवर. माझी मराठीमध्ये जास्त मार्क गेले. बघा मग याला वाचन पाहिजे पुरेसं. रोज आपण 1-2 पानं मराठीचं वाचन केलं पाहिजे. मराठीमध्ये हे उतारे येतात ते सहज साध्य असे सरळ उतारे नसतात. त्या ठिकाणी विचार करायला लावणारे उतारे असतात. आणि या ठिकाणी आपण कमी का पडतो तर आपलं मराठीचं पुरेसं वाचन नसतं. आपण शाळेच्या पुस्तकाशिवाय काही वाचत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. चला मराठीचं रोज 2 पानं तुम्ही एक्स्ट्रा वाचलं पाहिजे. शाळेची पुस्तकं सोडून एखादी गोष्ट वाचा रोज 2 पानाची. हे वाचन खूप गरजेचं आहे. ज्याचं वाचन चांगलं आहे ना त्याला मराठीमध्ये खूप चांगले मार्क पडतात. माझ्याकडे गणवट म्हणून मुलगी होती. ती मुलगी दिवाळीच्या नंतर माझ्याकडे प्रेझेंट झाली, परंतु तिचं वाचन खूप होतं. ती शाळेत सकाळी 8 वाजता आई जायची कामाला. ओके, श्रेयस गणवट घेतले. रोहिणी गणवट म्हणजे श्रेयस गणवट घेतले. ओके, वाचते सर माझी मार्क लिहिली आहेत का? वाचते लिहिलेत का रे? लिहिलेत मार्क. ओके चला अजून जे येतील ते मार्क टाकतील, त्याचे मार्क घेतले जातील. 1 ते 4 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या दिलेल्या आहेत. 3 आकृत्या एका कोणत्या बाबतीत एकत्र एका प्रकारच्या आहेत. एक आकृती वेगळी निराळी आकृती काढायची आहे. इथे चौकोन आहे, इथे चौकोन आहे, इथे त्रिकोण आहे, इथे चौकोन आहे. हे चौकोनाचे प्रकार झाले. 4 रेषांनी बनलेली आकृती. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला उत्तर टाकत चला. चला पुढे पहा. या ठिकाणी 2 रेषा मारले. इथे काय झाले? आडव्या 2 रेषा आहेत. इथे आडव्या 2 रेषा आहेत. इथे आडव्या 2 रेषा आहेत. आता इथे भाग काय कुठे सारखे झालेले नाही. भाग सारखे नाही महत्वाचे. तर इथे या आडव्या रेषा आहेत आणि या ठिकाणी उभ्या रेषा आहेत. तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. बरोबर आहे. धन्यवाद करणे बरोबर आहे. तर तिसरा प्रश्न घ्या. त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे, चौकोनामध्ये चौकोनच आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे, वर्तुळामध्ये वर्तुळ आहे. वेगळं कोणतं निघेल? कारण इथे त्रिकोण प्रत्येक आकृतीमध्ये तीच आकृती. चौरसामध्ये चौकोनामध्ये चौकोन आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे, वर्तुळात वर्तुळ आहे. इथे त्रिकोणात गोल आहे. म्हणून करायचं मग 1 वेगळा निघेल. चला पुढे तिसरा 1 झाला. चौथा प्रश्न. आता या ठिकाणी थोडस वरती घ्या. ओके तर या ठिकाणी काय होत आहे? 2 बाणाच्या मध्ये 2 टिंब आहेत. आता इथे जर बारकाईने बघितली तर एका बाजूला बाणाच्या एका बाजूला म्हणजे इथे आहे, इथे खाली आहे. म्हणजे आता खाली वर असं काही एका ठिकाणी नाहीये. आता इथे बाहेर तिरके आहे आणि इथे एकाच बाजूला. हे रेषेच्या या ठिकाणी तशी क्रॉस मध्ये आहे. पहिल्या दुसऱ्या चौथ्यामध्ये एका बाजूला आहे कोणत्या तरी. इथे एका रेषेच्या एका बाजूला, इथे एका बाजूला. इथे दोन्ही एक रेषेच्या या ठिकाणी बारकाईने पाहणं गरजेचे. बाणाची टोकं पाहिली तर सर्व एकाच बाजूला जातात. इकडे आधीची चिन्ह आहे त्याच्यामध्ये निघत नाही. वेगळा जर विचार केला तर एका बाजूला आहे. कोणीचा पर्याय क्रमांक 3 निघेल. बरोबर का नाही? पर्याय क्रमांक 3 मध्ये इथे हे एक क्रॉस मध्ये, बाकीचे इथे एकाच बाजूला आहेत, एकाच बाजूला, इथे एकाच बाजूला आहे. तर पर्याय क्रमांक 3 निघणार आहे. ओके चला गुड. चला पुढे 5वा प्रश्न घ्या. हा घेतला वरती आहे ना. हा चला 5वा प्रश्न पहा. आकृती पूर्ण करायची आहे, नक्षी पूर्ण करायची आहे. या ठिकाणी म्हणजे डाव्या कोपऱ्यामध्ये वरती पाहिजे. आकृती फिरवून दिलेली आहे का? अगोदर डाव्या कोपऱ्यावरती असणारा पर्याय गट बघा या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. बरोबर जुळतो का? जुळतो. त्यामुळे पर्याय 5 तर 3 आहे. गुड बरोबर आहे. वाचते गणवट बरोबर. चला 6वा प्रश्न घ्या. 6वा प्रश्न काय झालेला आहे? पहिल्याच चौथ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब आहे. इथं दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब म्हणजे या ठिकाणी दाखवलेला भाग येईल.
तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2. चला 7वा प्रश्न घ्या. या ठिकाणी पहा बाणाचे पहा पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब आहे, तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब पाहिजे आपल्याला. त्यानुसार जर बघितलं या ठिकाणी चौकोनी पाहिजे, चौकोन इथे नाही, हा पर्याय कट होईल. आता बाण पाहिजे, इथे बाण नाही, हा पर्याय कट होईल. आता इथे बाण शेवटच्या कोपऱ्यापर्यंत गेला म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. 7व्याचा पर्याय क्रमांक 4 आहे करणे. 7व्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. 8वा प्रश्न घ्या. पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब म्हणजे या ठिकाणी यम तयार झाला. आता इथं उलट आहे म्हणजे इथे डब्ल्यू तयार होतो. डब्ल्यू तयार होणारा पर्याय या ठिकाणी या पद्धतीची तिरकी रेष मधनं कोपऱ्यापर्यंत जाणारी तिरकी रेष या बाजूने पाहिजे. ती इथं अरे हा पर्याय चुकीचा, चौथा चुकीचा राहिला. पहिला आणि तिसरा. पहिल्या तिसऱ्यामध्ये बारकाईने फरक शोधा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय फरक आहे? ही कोपऱ्यामध्ये रेष पाहिजे, इथे वरची रेष ही कोपऱ्यामध्ये गेली, इथे नाही गेलेली, इथे कोपऱ्यामध्ये गेली. आपल्याला कुठे पाहिजे? वरची रेष त्या ठिकाणी अशी होईल, या डब्ल्यू होईल आणि ही रेष आहे ती कोपऱ्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे ही रेष अशी असायला हवी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढे 9वा प्रश्न पहा. 9वा प्रश्न या ठिकाणी काय झालेलं आहे पहा. या ठिकाणी आकृती घड्याळाच्या दिशेने 90 अंश फिरवली आणि या ठिकाणी आतल्या इथे काय होते? चौकोन होते, तिथं काय झाल्या? रेषा झाल्या. खाली पण इथे रेषा आहे. आता इथे किती रेषा होते? 2 3 4 5 6. इथे पण 6 रेषा आहेत. फक्त इथे ज्या जुळवलेल्या होत्या त्या काढल्या. म्हणजे बाहेर आहे ते बाहेर होते, आत आहे ते आतमध्ये. फक्त काय झाले? घड्याळाच्या दिशेने 90 अंश फिरवली आकृती. मी घड्याळाच्या दिशेने 90 अंश फिरवली, इथं डोक्यावर येणार आहे, त्याच्यावर दुसरा तिसरा पर्याय कट होईल. आतमधला बिंब आतमध्येच राहणार, तो काय बाहेर वगैरे गेलेला नाही. कुठली आतलं बाहेर, बाहेरचा आत असं काय झालेलं नाही. तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 9वा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. करणे घनवट. चला भुजबळ पण बरोबर आहे. बरोबर आहे. भुजबळ घनवट बरोबर आहे. बरोबर. श्रेयस घनवट, सौरभ घनवट बरोबर आहे. चला पुढे 10वा प्रश्न पहा. काय आहे? चौकोन आहे, त्रिकोण आहे. काय झालं याच्यामध्ये? पहिल्याचा दुसरा बदल काय झाला? हा चौकोन मोठा झाला, हा त्रिकोण लहान झाला. म्हणजे आहे तिथेच आहे तसंच. हा गोल मोठा होईल, पंचकोन लहान होईल. इथे या बाजूला पंचकोन पाहिजे, गोल मोठा. गोल मोठा दुसरा पर्याय करतोय. पंचकोन खाली पाहिजे आणि इकडे पंचकोन आहे म्हणजे तिसरा पर्याय करतोय. पहिला पहिला चौथा इथे पंचकोन नाही, मग पहिला कट. उत्तर पर्याय क्रमांक 4. हा बोल. 81.25 घेऊन करा. म्हणजे पहा जे मुलं कव्हर होत आहेत वेगाने, फक्त नियमित प्रेझेंटी तुमची खूप महत्वाची. प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचे. नुसते पेपर सोडवण्याला 0 किंमत आहे. पेपर सोडवलेले चुकलेले प्रश्न का चुकले ते कशा पद्धतीने सोडवणे अपेक्षित होतं हे समजून घ्या. तर तुम्ही 80चे 90, 90चे 95, 96, 98 अशी जाणार घ्या. चला या ठिकाणी पहा प्रश्नाकृती पहिल्या दुसऱ्यामध्ये काय बदल झाला? बरोबरचं चिन्ह या ठिकाणी गेलंय, जे घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध बाजूला गेलं. 180 अंशात फिरवलं म्हणू शकतो. या ठिकाणी 90 अंशात फिरले, 180 अंशात समोर क्रॉसला गेले, इकडे गेले, इकडे गेले. आता एक बरोबरचं चिन्ह या ठिकाणी पाहिजे, गुणिले चिन्ह या ठिकाणी, म्हणजे बरोबर गुणिले अशा पद्धतीने पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2. 11वा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. घनवट, सौरभ घनवट बरोबर आहे. दुसरा हा श्रेयस घनवट बरोबर आहे. वाचते 11चं बरोबर आहे. चला 12वा प्रश्न घ्या. 12वा प्रश्न. आता या ठिकाणी पहा काय झालेलं आहे. 3 कंस आहे आणि बाण डाव्या बाजूला जातो. आता बाण फिरला उलट्या बाजूला झाला, पण कंस आहेत तसेच राहिले. आता इथे पहा या ठिकाणी 3 वाट्या आहेत आणि त्या घंटी आहे. काय होणार? घंटी फिरणार आणि वाट्या आहेत तशाच राहणार. तर पर्याय क्रमांक 3 येणार. इथे बाण फिरला, मग इथे घंटी फिरणार. तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे.
बारावती बरोबर आहे, बरोबर आहे. घनवट, करणे, घनवट, वाजते बरोबर. चला 13वा प्रश्न. आकृती पूर्ण करायची. या ठिकाणचा हा कंस बघा, त्या कंसावर कोणता पर्याय कट होईल? चौथा. इथे तिरकी रेषा आहे म्हणून. आता या ठिकाणी पहा, इथे तिरकीच रेषा आहे, तिरकच पाहिजे. इथे सरळ गेले हा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक सुद्धा पहिल्या तिसऱ्या. ही तिरकी रेषा, ही तिरकी रेषा लांब पाहिजे, ही छोटी आहे म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ओके गुड. चला 14वा प्रश्न. कंस पहा, हा कंस या ठिकाणी हा भाग आपल्या या कंसावरून कोणता पर्याय कट होतो का? नाही. या ठिकाणी लगेच तिरकी रेषा आहे. या कंसाला तिरकी रेषा पाहिजे. इथे उभी रेषा म्हणून हा पर्याय कट होईल. राहिला पहिला, दुसरा, तिसरा. आता या ठिकाणी पहा, याच्यामध्ये बसणारा आकार जो आहे तो परीक्षा नळीसारखा आहे. इथे वाकडा आहे म्हणून हा पर्याय कट होईल. हाही पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 14चं 2 आहे. 14चं 2. करणे बरोबर आहे, घनवट बरोबर आहे. चला घनवट बरोबर. 15वा प्रश्न पहा. तिरकी रेषा थोडीशी आडवी गेली, वर्तुळाकार म्हणजे कर्वची रेषा. तिरकी रेषा, कर्वची रेषा. पुन्हा या ठिकाणी असा कर्व नाही, हा पर्याय कट होईल. त्या ठिकाणी हा आकार बसेल का? इथे पहा, या ठिकाणी कर्व नाही, त्या ठिकाणी कधी इथे सरळ रेषा पाहिजे. ही सरळ रेषा आहे, इथे कर्वची रेषा, हा पर्याय कट होईल. तिरकी रेषा इथे पहा, पहिल्यांदा हा कर्व बसेल, नंतर ही बसेल, नंतर तिरकी रेषा. आता या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक शोधा. काय फरक शोधा? इथे ही उभी रेषा, इथे तिरकी रेषा. मग आपल्याला कधी उभी पाहिजे का तिरकी पाहिजे? तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढे 15वा प्रश्न. 15वा प्रश्न मध्ये पहा, उभी रेषा, कर्व, इथे थोडीशी रेषा आहे, मग आडवी रेषा. आडवी रेषा सगळीकडेच आहे. इथे थोडीशी जागा सोडलेली, इथे जागा पाहिजे, इथे जास्त जागा सोडली म्हणून हा पर्याय कट होईल. इथे जागा सोडलेली म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर 1 आणि 3 मध्ये बारकाईने पहा. 1 1 ला 3 आहे. आणि ही रेषा सरळ उभी आहे, इथं तिरकी रेषा म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 16A बरोबर आहे. बोलत चला. करणे, घनवट बरोबर. चला 17वा प्रश्न घ्या. काय दिलेले? 17 ते 20 मध्ये प्रश्न आकृती दिलेली आहे. त्यापैकी उत्तराची आकृती प्रश्नाच्या आकृतीशी हुबेहूब जुळणारी असेल ती निवडून घ्यावं. हुबेहूब जुळणारी. टिपका घेतला, टिपक्यावरून दुसरा आणि चौथा पर्याय करून राहिला पहिला, तिसरा. फरक काय पहा पहिल्या तिसऱ्यामध्ये? इथे पहा तिरक्या रेषा दाखवलेल्या आहेत, इथे नाही. आपल्याला पण कसं पाहिजे तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 17 गुड. शाबास, बरोबर सांगता. तर 18वा प्रश्न घ्या. 18वा प्रश्न. या ठिकाणी त्रिकोण आहे, आतमध्ये त्रिकोण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने इथे नाहीये. हा पर्याय कट होईल. म्हणजे राहिला पहिला, तिसरा, चौथा. आता वरच्या रेषेमध्ये कुठं फरक आहे का? पहिल्या, तिसऱ्या, चौथ्यात नाही. खालच्या रेषेमध्ये का फरक? की आपल्याला खाली इकडे गेलेली पाहिजे, की दुसऱ्यामध्ये उलटी आहे. म्हणजे दुसरा पर्याय राहिला पहिला आणि चौथा. पहिल्या आणि चौथ्यामध्ये फरक शोधा. त्या ठिकाणी या रेषा सरळ गेलेली इथे आणि इथे कट झालेली. मग आपल्याला कशी पाहिजे? कट झालेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 18A बरोबर आहे. घनवट, वाजते बरोबर आहे. 18. चला 19वा प्रश्न घ्या. 19वा प्रश्न. घड्याळ हे स्वस्तिक घड्याळच्या विरुद्ध दिशेने आहे. विरुद्ध दिशेने हे स्वस्तिक पहा नाहीये त्या ज्या पद्धतीने पाहिजे तसं इथे नाही. इथं घड्याळच्या दिशेने फिरणारं स्वस्तिक आहे. त्यामुळे हा पर्याय करून उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला 20वा प्रश्न घ्या. 20वा प्रश्न. या ठिकाणी पहा, हा छोट्या त्रिकोणावर लक्ष केंद्रित करा. पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये नाही, चौथ्यामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा डायरेक्ट उत्तर मिळतं तेव्हा थोडंसं बारकाईने बघायचं बाकीच्या सगळ्या गोष्टी जुळतात का, जुळतायत. त्यामुळे तिथं वेळ तुम्ही दिला पाहिजे. जे उत्तर आले की पटकन पुढे पळायचं नाही. चला पुढे 21 ते 24 मध्ये काय दिलेलं आहे? 3 प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत. चौथी मोकळी सोडलेली आहे. मालिका पूर्ण करायची. तेव्हा एका चिन्हावरती लक्ष केंद्रित करायचं. एका चिन्हामध्ये काय बदल होतो पहा. या ठिकाणी भरलेला टिपका याच्यावरती लक्ष केंद्रित केलं. काय होते? भरलेला टिपका समोर गेला इथे, पुन्हा त्याच्यात काय बदल झाला?
या ठिकाणी पहा, याच्यावरती पहा, लक्ष केंद्रित करा. आयतावर या, डाव्या बाजूला आहे, वर आहे, उजव्या बाजूला म्हणजे आता येणार खाली. त्याच्यावर पर्याय कोणता कट होईल? चौथा पर्याय कट. आता स्वस्तिकचं हे पहा की पहिल्यांदा पुढे गेलं, स्वस्तिक पुढे गेलं, सॉरी गुणिले चिन्ह पुढे गेलं, जे आहे तिथं पुढे गेलं, पुन्हा आहे तिथंच राहील. याच्यामध्ये काय झालंय? याच्यामध्ये पण काय होते पहा, पहिला आणि तिसरा सेम आहे का पहा बरं. नाही, सेम नाही. काय होतंय? पहिल्यातल्या दुसऱ्यामध्ये या गोल आणि भरलेला गोल त्याच्यात चेंजेस झाला, या दोघांमध्ये चेंजेस. पुन्हा दुसऱ्यातल्या तिसऱ्यामध्ये काय झालं? आहे तसंच सगळं राहिलेलं. म्हणजे तिसऱ्यातल्या चौथ्यामध्ये पुन्हा दोन्ही चेंजेस होतील. मी इथं भरलेला टिप आहे, इथं पोकळ टिप काढली. पोकळ टिप काय त्याच्यावर पहिला पर्याय करतो, राहिला दुसरा आणि चौथा. आता बदल काय होतो? पहिल्यातल्या दुसऱ्या दोन्हीमध्ये बदल झाला. म्हणजे इथं या गुणिले या याच्यामध्ये चौकोनातल्या चिन्हामध्ये आणि टिपक्यामध्ये बदल झाला. आणि तसा आता इथून इथे दोन्ही बदल होईल. इथे मोकळा पाहिजे आणि या ठिकाणी मोकळा. पर्याय क्रमांक 2 येणार. 21चा 2 आहे, 21चा 4 नाही. 21चा 4 तर याच्यावरूनच कट झाले, आयतावरून 21चा 4 कट झालेला आहे. तर उत्तर 21चा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. काय दिले? 3 दिले. का बरं 3 दिले त्यांनी? आपण समजून घेऊ 3 का दिला असावा त्यांनी. नाही, देश असून द्या बाकी त्याचा नाही प्रश्न. इथे बदल पहिल्यातनं दुसऱ्यात काय बदल झाला? दोन्हीमध्ये बदल झाला. दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये काय बदल झालाय? कशातही बदल झालाय, फक्त या आयतामध्ये बदल झाला. बाकीचा आहे तसं आहे. इथून पहिल्यातनं दुसऱ्यामध्ये सगळ्या दोन्हीमध्ये बदल झाला. म्हणजे तिसऱ्यातनं चौथ्या दोन्हीमध्ये बदल झाला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. चला, ओके. चला पुढे 23वा प्रश्न पहा. 22वा प्रश्न पहा. काय झालेली या कृती? गण्याच्या दिशेने 90 अंशात फिरली, पुन्हा इथे फिरली, आडवी होती, उभी झाली, आडवी आणि उभी होईल. उभी होणारे वरती टोपीसारखा आकार असणारे तो पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. अगदी सोपं आहे सर, इथं काय अडचणीचा विचार करायला होणार नाही. 22चं 4. 23चं पहा. 23चं पहा. इथे परीक्षा नळी आहे. पहिल्यामधलं दुसऱ्यामध्ये काय झालं? इथे फक्त परीक्षा नळीवर लक्ष द्यावा. उभी नळी आहे, आडवी झाली म्हणजे घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरली, पुन्हा 90 अंशात फिरली, उलटी झाली म्हणजे पुन्हा 90 अंशात फिरली, डावीकडे तोंड होईल. डावीकडे तोंड होईल. त्याच्यावरून पहिला पर्याय होईल. फक्त पहिला. या परीक्षा नळी डावीकडे तोंड आहे तिने. आता आपल्या पहा, इथे मोकळी परीक्षा नळी, मोकळी परीक्षा नळी फिरवत होतो आपण. मोकळी परीक्षा नळी पाहिजे आपल्याला, त्याचं तोंड डावीकडे. इथे मोकळ्या परीक्षा नळीचं डावीकडे आहे, मोकळ्या परीक्षा नळीचं नाहीये. परीक्षा नळी उभी आहे, त्यामुळे हा पर्याय कट होईल. पहिला आणि तिसरा पर्याय कट होईल. दुसरा आणि चौथा मोकळी परीक्षा नळी आहे. आता ज्याच्यामध्ये भरलेली आहे परीक्षा नळी त्याने पहा, आडवी आहे, उजवीकडे तोंड आहे, इथे डावीकडे तोंड झालं, पुन्हा उजवीकडे तोंड झालं म्हणजे डावीकडे तोंड होईल. मी त्या दोन्ही परीक्षा नळीची डावीकडे तोंड पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. एका परीक्षा नळी लक्ष दिलं तर लक्ष द्या. चला 24वा प्रश्न पहा. x ला w. आता इथे काय झालंय? एक रेष कमी झाली. कोणती कमी झाली? तर पहिल्यांदा ही कमी झाली, ही रेषा कमी झाली तर आहे तसा आकार आहे म्हणजे पहिल्यांदा डाव्या बाजूची गेली. आता काय झालं? उजव्या बाजूची गेली. जे पहिल्यांदा डाव्या बाजूची जाते तर उजव्या बाजूची जाते, पुन्हा डाव्या बाजूची जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. 24चं 1 आहे. मागे पडू नका, पुढे चला. 24चं 1 बरोबर आहे. चला 25वा प्रश्न. एक प्रश्नाची उत्तरं टाकत चला. आपल्याला वेळ आहे. 25वा प्रश्न काय लिहिलेला आहे? आरसा. हे तोंड कुठे वरती झालेलं आहे आणि वरती टिपका आहे. उजव्या बाजूला येईल, डाव्या बाजूला येईल. इथे आहे पण टिपका कुठे पाहिजे? वरती. हा पर्याय कट होईल. आता या
ठिकाणी पहा आडवी रेषा तितका वर पाहिजे. इथे आहे बरोबर, इथे चुकीचं आहे, इथे चुकीचं आहे, त्यामुळे उत्तर करायचं दोन येणार. मी एवढ्या साध्या सोप्यावर उत्तरं लगेच येतात. चला 26वा प्रश्न. बदकाचं तोंड डावीकडे आहे, ते तोंड उजवीकडे आहे. तर पहिला पर्याय कट होईल, दुसरा पर्याय कट होईल, पहिला तिसरा चौथा. फरक शोधा. पंखाचा आकारामध्ये फरक आहे. पंखाचा आतमध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 26चं 4 आहे. चला 26चं वाचते बरोबर आहे. घनवट वगैरे मागे पडू नका, बरोबरीने चला. 26 4. 27वा प्रश्न पहा. सशाचं तोंड उजवीकडे आहे, ते डावीकडे होणार आहे. डावीकडे होणार आहे त्याच्यावर पहिला तिसरा चौथा पर्याय कट होता. पर्याय क्रमांक 2. 27चं 2 आहे. घनवट मागे पडत आहे. 27चं 3 नाही होणार. 27चं 3 पाण्याचं प्रतिबिंब झालं, पाण्याचं पण नाही होते, एक पाण्याचं होईल. 27चं 2 येणार आहे. 2. 27 सौरभ घनवट. 27चं 2 बरोबर आहे. साखरे बरोबर आहे. तर 28वा प्रश्न घ्या. 28वा प्रश्न. या ठिकाणी गुणिलेचे चिन्ह आहे, वरती रेष आडवी. म्हणजे या ठिकाणी हे उजव्या हाताला आहे, आता हे डाव्या हाताला होईल. डाव्या गुणिलेचे चिन्ह, वरती रेष आडवी. त्याच्यावर पहिला आणि तिसरा पर्याय राहिला, दुसरा आणि चौथा. या फरक आहे. इथे उभी रेषा, इथे आडवी रेषा. आपण इथे कशी पाहिजे? उभी रेषा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 28चं पर्याय क्रमांक 2 आहे. वाचते बरोबर आहे, करणे बरोबर आहे, घनवट बरोबर आहे. चला 29वा प्रश्न घ्या. साखरे बरोबर आहे, घनवट बरोबर आहे. चला या ठिकाणी काय केलं? कापलेला भाग आहे, सॉरी घडी घातलेली आणि त्याच्यामध्ये कापलेला भाग आहे का पंच केलेला, काप तुकडा केलेला. आणि इकडे घडी घातली, वरून खाली घडी आहे. ही घडी वर उघडली, याचं आरशाचं प्रतिबिंब 2 गोल होती. इकडे उघडले, या दोनचे इकडे जोडले, 4 गोल येते. मध्यमागे आहेत का? नाही. पहिला पर्याय कट होईल का? तर इथे मध्ये दाखवले, मध्य इथे क्रॉस मध्ये इथं पाहिजे. त्यामुळे पहिला दुसरा तिसरा कट. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 29 4 बरोबर आहे. गुड. घनवट बरोबर आहे, करणे बरोबर आहे, वाचते बरोबर आहे, सौरभ बरोबर आहे, साखरे बरोबर. 30वा प्रश्न घ्या. वरून खाली घडी घातली, इकडून घडी इकडे घातली, इथे त्रिकोण का. जेव्हा ही घडी इकडे उघडली, इथे त्रिकोण येणार. पुन्हा वरती घडी उघडली म्हणजे इथे याचं आरस पाण्यातलं प्रतिबिंब, आरशातलं प्रतिबिंब. वरती उघडले, इथे 2 त्रिकोण आहेत, वरती उघडले पाण्याचं प्रतिबिंब, वरती 2 येते, म्हणजे 4 त्रिकोण पाहिजे. त्याच्यावरून पहिला दुसरा पर्याय कट होईल. आता या त्रिकोणाचे आकार पहा. पहिल्या म्हणजे हे कोपऱ्याकडे तो कोपरा पाहिजे, या मध्य भागाकडे कोपरा पाहिजे. इथे बरोबर आहे, इथे आहे का तो? नाही. हा पर्याय कट होईल. आता दुसरा, पहिला आणि चौथा राहील. आणि याचं पाण्यातलं प्रतिबिंब वरती काढलं तर पहा कशा पद्धतीने येते. याचं पाण्यातलं प्रतिबिंब. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. उत्तर या तिरक्या त्रिकोणाचं पाण्याचं प्रतिबिंब असं नाही येणार, हे या पद्धतीने येणार. आणि पर्याय क्रमांक 4 येईल. चला 31वा प्रश्न. 30चं 4. घनवट बरोबर, करणे, साखरे, वाचते, भुजबळ, घनवट बरोबर आहे. चला 31वा प्रश्न. पहा या ठिकाणी इकडून घडी इथे घातली, खाली घडी वर घातली. आता या ठिकाणी गोल आणि आयत कापलेलं आहे. जेव्हा ही घडी उघडली, तो आयत या ठिकाणी, वर्तुळ या ठिकाणी, म्हणजे वर्तुळ या ठिकाणी आयत शेजारी या पद्धतीने. कोणत्या कृतीमध्ये आहे रे असा आकार? पहिल्या दुसऱ्यामध्ये नाहीये, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आहे. पण इतर चौथ्यामधला आयत मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. 31चं 3 आहे. घनवट बरोबर, करणे, घनवट, वाचते, साखरे बरोबर. चला 32वा प्रश्न घ्या. 32वा प्रश्न. वरून खाली घडी घातली, डावीकडे उजवीकडे घडी घातली, या ठिकाणी आयत कापलेला. ही घडी उघडी, या ठिकाणी दोन्ही बाजूला आयत कापलेला. वरती उघडला, पुन्हा इकडे दोन्ही बाजू. आता इथं पर्याय कट पद्धत कशी वापरायची? हा आकार कुठे कुठे आहे? इथे आहे,
इथे आहे. इथे आहे का हा आकार? नाही. इथे आहे का? म्हणजे हे दोन्ही कट होते. राहिला पहिला आणि दुसरा. फरक काय शोधा याच्यामध्ये? हे छोट आहे, हे मोठं आहे. म्हणजे हे एका आकाराचे पाहिजेत ना? नाही. थांबा 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 खाली सर आपल्याला छोटं पाहिजे पण दोन मध्ये हा, या एक ठिकाणी पण छोटं खालचा आहे. आकार आहे. आता इथे वरती काढल्यानंतर इथे मधला आकार मोठा असेल. तो इथे तिन्ही सारखे हा पर्याय उत्तर पर्याय म्हणून दोन येणार आहे. छोटा म्हणजे इथे छोटा पाहिजे, इथे छोटा पाहिजे. या दोन याचे एकत्र होऊन इथे मोठा पाहिजे. ही वरचा अजून लहान दाखवणं गरजेचं होतं. हे एवढं आहे तेवढंच हे दाखवणं गरजेचं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 32चा 2 आहे, 1 नाही. करणेचं बरोबर आहे, साखरे बरोबर आहे. घनवट चुकलं, सौरभ वाचते चुकलं. हा, घनवट खाली तुमचंही चुकलं. चला 33वा ते समजून घ्या. चुकून द्या चुकलं तर आपल्याला वेळ आहे तो. आता इथे तुकडे काढायचे ते एकत्र. तुकडे जोडून आपल्याला आकार काढायचे. 1 2 3 आकार आहे. तिथे 3 आहे, तिथे 2च आकार. आकार आहे काढतो. आता बाकीकडे 3 आकार. आता याच्यामध्ये आकार पहा. पेन्सिली सारखे 2 आकार आहे आणि एक त्रिकोण आहे. पेन्सिली सारखे 2 आकार आहे, तिथे आहे. त्रिकोण आहे. आता इथे पेन्सिली सारखे 2 आकार आहेत का? हा पेन्सिली सारखा आहे का? बशी सारखा आकार आहे, वाटी सारखा आकार आहे. आपल्याला वाटी सारखा आकार इथं दिलाय. म्हणून तिसरा कट होईल. चौथ्यामध्ये पहा बरं, 2 त्रिकोण दिले. 2 त्रिकोण आहेत का? एकच. त्यामुळे चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 33 1 आहे. बरोबर आहे. घनवट साखरे घनवट काय असू द्या. उत्तर चुकली तरी चालेल, फक्त तुम्ही बोलत चला. माझी अगोदर मी उत्तर सांगायच्या अगोदर तुम्ही टाकलं पाहिजे. 34वा पाव भागाची 3 वर्तुळे ही हवेली मी फिरवून दिले. तो फिरवून जोडायचा. चारही भाग सारखे आहे. आता इथे बघा, हा मोठा आकार आहे, हा लहान आकार आहे. चालेल का? नाही. म्हणून हा पर्याय करतो. इथे जे पाव भागाचा आकार नाही, इथे पाव भागाचा आकार नाही, इथे आहे. पर्याय क्रमांक 3. 34चं 3 आहे. बरोबर आहे. घनवट दोन्ही घनवट बरोबर आहे. साखरे बरोबर आहे. इशिता तुझं लक्ष नाही अजिबात. चला 35वा प्रश्न पहा. 3 वाट्या म्हणजे 3 काप आहे वर्तुळात. 3 काप एकत्र जोडले तर या ठिकाणी आकृती यासारखी. मध्ये भाग मोकळा आहे. आता इथे बघा 3 काप आहे का? नाही. इथे 3 काप आहे का? इथे 3 काप आहे का? इथे 2च काप आहे. तिसरा काप छोटा आहे तो. आणि मध्ये आकार कोणता आहे? या पद्धतीने जुळतील का? नाही. पर्याय क्रमांक 2 आहे. मधला भाग मोकळा आहे. 35चं 2 आहे. बरोबर आहे. घनवट साखरे बरोबर. चला 36वा भाग. आकार कोणते? हा त्रिकोण आहे. लघुकोण त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण आहे आणि एक चौकोन. एक चौकोन, एक काटकोन त्रिकोण आणि एक लघुकोन त्रिकोण. चौकोन, काटकोन त्रिकोण, त्रिकोण आहे. इथे पहा आकार 3 तुकडे. तिथे तुकडे किती? 4 आहेत. हा पर्याय कट होईल. इथे तुकडे 4 आहेत. हा पर्याय कट होईल. आता याच्यामध्ये पहा बरं, की आपल्याला जो चौकोन पाहिजे तो आहे का याच्यामध्ये? नाही. म्हणजे हा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. चला 37 ते 40 मध्ये पाहूया. घ्या गायकवाड घ्या. 83.75. कुठला गायकवाड? श्रीराज गायकवाड. आत्ताची जॉईन झालेत पहा. आत्ता आपला निम्मा पेपर संपला बुद्धिमत्तेचा आणि गायकवाड आत्ता आले. तर या ठिकाणी आकार पहा. या ठिकाणी आकार काय? लपलेली आकृती. हा आकार पाहिजे आपल्याला. इथे बघा जुळतो का या पद्धतीचा आकार? असू द्या. चला आकार पहा. याच्यामध्ये आहे का आकार? नाही. इथे आहे का? पहा इथे पहा. अशी गेली खाली उभी. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. इथे पहा आकार हा जुळतो का? नाही. इथे तर मुळीच. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. वाचते. हे मागे का पडले? गायकवाड बरोबरीनं चालायचं. घनवट बरोबर आहे. गायकवाड बरोबर. 37वा चाललाय. चला 38वा प्रश्न घ्या. या ठिकाणी हा आकार लपलेला आहे. याच्यामध्ये आहे का? आहे. इथं आहे का आकार? इथे कोपरा जुळवलाय. इथं कोपरा जुळवलेला आहे का? नाही. तर इथे नाही. इथे आहे.
इथे नाहीये. आता हे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक शोधा. खालची टोचाला अंतर बघा याच्यामधलं याच्यामधलं इथे अंतर जास्त इथे कमी. आपण आपल्याला काय पाहिजे? 39 पान 39चा या पद्धतीचा आकार या ठिकाणी पहा. इथे नाहीये तसा आकार जुळत. इथे पहा जुळतो का? इथे कर्वची रेषा आहे. या ठिकाणी पाहायला तरी जुळत नाही. इथे पहा या ठिकाणी पहा इथे आडवी रेष तिरकी वितिरकी या ठिकाणी जुळते आहे. व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे 39चा पर्याय क्रमांक 3 आहे. 38 मोरकाने घ्या. मोरकाने वेदांत मोरकाने 95. एक मला जाणवायला लागलेलं आहे की तुम्हाला मी गुगल फॉर्मचा प्रश्नपत्रिका टाकल्यामुळं मुलं इकडे प्रेझेंट राहत नाही आणि तुम्ही नुसतं सोडवून उपयोग नाही हो. ते चुकणारे प्रश्न समजून घेतले पाहिजे. त्यामुळे बघू मी 2 दिवसात मला फरक जाणवला तर ठीक आहे. आता गुगल फॉर्मच्या मला प्रश्नपत्रिका टाकणं बंद करावं लागेल. चला 46वा प्रश्न. हा आकार पहा. या ठिकाणी लगेच जोडलेला निळसारखा आकार या ठिकाणी पहा. लगेच इथं जोडलेला नाही. ते काय केलं अगोदर हे केली पण केली इथे नाही. या ठिकाणी निळसारखा आकार बघा आहे का? नाही. इथे निळसारखा आकार आहे का? पहा नाही. इथे पहा इतकी रेषा खाली आहे. पर्याय क्रमांक 40चा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. गायकवाड बरोबर आहे. राणा सर 999. हॅलो सर. ओके हॅलो सर. हा आपला नवोदयचा पेपर चालू आहे. आपला आज 49वा पेपर, उद्या 50वा पेपर असेल. हा पेपर व्यवस्थित सोडवणं पेपर समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण गणिताचं सोल्युशन सुरू करणार आहे. चला लाईट लावून ये. एखादी स्क्रीनवर टाकला काय काय टाकतात पोरं पहा. चला गणिताला आपण सुरुवात करूया. गणित समजून घेऊया. आपण प्रत्येक गणित समजून घेतो आहोत. चला 2/9 4/3 आणि 6/18 या पूर्णांकाची बेरीज 2/9 4/3 आणि 6/18 यांची बेरीज करायची असेल तर त्याचा छेद सारखा करावा लागतो. अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर 3, 9 आणि 18 याचा लसावी काय येईल? 18 येईल. म्हणजे 18 करायची असेल तर छेदाची किती पट करावी लागेल? छेदाची 2 पट केली. अंशाची 2 पट 4 मध्ये अधिक चिन्ह आहे. इथे 3च्या 18 करायला म्हणजे किती पट? छेदाची 6 पट केली. अंशाची 6 पट 24 अधिक इथे 18च्या 18 म्हणजे किती पट झाली? 1 पट. अंशाची 1 पट 6 24 आणि 6 30 30 आणि 4 34 अंश छेद 18 आहे का पर्यायामध्ये? नाही. का नाहीये? संक्षिप्त करून द्यायचं. आता दोन्ही संख्येला कसे संक्षिप्त करून जाईल? 2 2 9 18 2 1 2 तिनाचे 2 1 राहिले. 1 4 14 3 2 7 14 तर काय येणार आहे? याचं जर अंशाधिक मध्ये केलं असेल तर काय उत्तर? 9 1 9
बाकी राहिले 8 म्हणजे पुन्हा 9 8 अंशाचे 9. हे पण उत्तर आपल्याला काढता यायला हवं. चला पुढे 41 चा पर्याय क्रमांक 1 आहे. 41 चं 1 आहे. 41 बरोबर आहे. त्याला गणवट चुकलेलं आहे आपलं सौरभ. 42 राहिला. 10 मैल हे 40 किलोमीटरचे शेकडा किती होतात? 10 मैल हे 40 किलोमीटरचे किती टक्के होतात? आता ही परिमाण वेगळी वेगळी. 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? 1 मैल म्हणजे 1 किलोमीटर. हा? 1 मैल म्हणजे 1 किलोमीटर आहे का? परिमाण सारखी केली पाहिजे. दिले उत्तर. आता इथे पहा काय हा? नाही 1 मैल बरोबर 10 किलोमीटर नाही. 1 मैल बरोबर 2.3 किलोमीटर होतात. जे 2.5 किलोमीटर घेतले 2.4 किलोमीटर होतात. अशा पद्धतीने जर घेतलं तर ते उत्तर काढता येणार आहे. 10 मैल 40 किलोमीटरचे शेकडा किती? 1 मैल हे सूत्र लिहूया. 1 मैल बरोबर 1.6 किलोमीटर. मग इथे 10 मैल आहे. याचं किलोमीटर केले पाहिजे. मिळून 16 किलोमीटर. हे 40 किलोमीटरचे किती टक्के आहे आता माहित नाहीये. मी इथे समीकरणाची मांडणी कशी होईल पहा. 40 किलोमीटरचे x टक्के बरोबर 16 किलोमीटर. आता दोन्ही परिमाण सारखी झाली. वेगवेगळे परिमाण चालत नाही. एका परिमाणामध्ये रूपांतर करावं लागतं. याची मांडणी होईल 40 चे म्हणजे गुणिले x टक्के. टक्के म्हणजे छेद 100 बरोबर 16. याची किंमत काढते. x ला मोकळा करा. x बरोबर 16 गुणिले 100 भागिले 40. मग इथे समजी 1 0 गेला. 4 1 4 4 16 10 गुणिले 4 40 टक्के. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 42 3 आहे उत्तर. करणे बरोबर सांगितलेलं आहे. गणवट बरोबर सांगितलेलं आहे. तर 8 12 20 36 चा लसावी. 8 12 20 36 त्यांचा लसावी काढायचा आहे. जुळावूळ पद्धतीने. पाया ठिकाणी 40 संख्यांना भाग कशाने जाईल? 2 ने. हे 8 हे 12 हे 20 एक बे 16. पुन्हा 40 संख्याला जातोय 2 ने. आता जातो का 4 संख्याला? 3 ने. किती संख्याला जातोय? 2 संख्याला. 3 1 3 3 आता 2 5 3 हे मूळ अवयव राहिले. एकेकाला शेवटपर्यंत न्यावं लागेल. याचा नाही तर गुणाकार केला तर 3 5 15 30 180 180 360. त्यांचा लसावी किती? 360 येणारे. पर्याय क्रमांक 3 आहे. 43 च. करणे बरोबर आहे. गणवट बरोबर आहे. गायकवाड बरोबर आहे. चला 44 खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता या वाचायला आल्या तर काही अडचण नाही. 70,700 70,000 77 70,770 70,070 यातली लहान संख्या
दशहजारानं बघितलं सारखेच आहे, हजारानं बघितलं सारखेच आहे, शतकानं बघितलं या दोन मोठ्या आहे, आपल्याला लहान पाहिजे मग ते या दोन स्मट होती. या दोघांमध्ये तुलना केली की 70 ही 77, सगळ्यात लहान ही 70,070. पर्याय क्रमांक 4. दोन संख्यांची बेरीज 11,009 आहे, त्यापैकी एक संख्या 9,999 असेल तर दुसरी संख्या ही दोन संख्येच्या बेरजेतून एक संख्या दिलेली वजा करा. 11,009 मधून 9,999 वजा करा, ही दुसरी संख्या आहे. 9 मध्ये 9 गेले 0, शून्यातनं 9 जात नाहीत, मानाचा अर्थ घ्या देऊन टाका. 10 ते 9 गेले 1 राहिला, आता या शून्यातनं 10 जात नाही, मानाचा अर्थ घ्या पुढल्या घरात देऊन टाका. 10 ते 10 गेले 0, 11 यायला गेले तर 11 ते 10 गेले 1. दुसरी संख्या काय असणार आहे? 1010. पर्याय क्रमांक 1 आहे. 45चा पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढे 46 पहा. 13,013 या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो, तर 14 ने सुरू होणारी 13 ने पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान समसंख्या कोणती? आता इथं क्लुप्ती काय करायची पहा. 14,000ला तुम्ही 13 ने भागा, किती बाकी राहते ते पहा. 14,000 भागिले 13, 13 एके 13, बाकी 1 राहिली, 0 घेतला वरचा उतरून, भाग जात नाही, भाग शून्याचा, 13तनं 0 गेले, 10तनं 0 गेले 10, पुन्हा हा 0 घेतला, 100 झाली, 23 91, बाकी 9 राहिली, 9 वरती हा 0 घेतला 90, ते सक 78, बाकी किती राहिली 12. जे याच्यामध्ये जर 1 मिळवला तर 13 होईल, म्हणजे भाग दे. जे इथे 14,000 मध्ये 1 मिळवला म्हणजे 14,001, याला 13 ने पूर्ण भाग जाणार. पण आपल्याला काय विचारलंय? त्यांनी विषम संख्या विचारलेली, समसंख्या विचारली, म्हणजे ही कसली आली? 14,001 ही 13 ने भाग जाणारी संख्या आहे, पण ती विषम आहे. आपल्याला सम पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? यात आधी 13 मिळवले पाहिजे, म्हणजे काय होईल? 14,014 याला 13 ने पूर्ण भाग झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 46चा पर्याय क्रमांक 3. 20 दशांश चिन्ह 2 आणि 18 दशांश चिन्ह 0 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात कसा होईल? इथे गुणाकार करायचा आहे. 18 दशांश चिन्ह 01 गुणिले 20 दशांश चिन्ह 2. इथे हा गुणाकार 202चा पाढा काय खूप अवघड नाही, पण कुणी करत नाही, हे केलं पाहिजे. 2 ने दशांश चिन्ह नाही म्हणून गुणाकार करा. 2 के 2 0 0 2 चले 2 देणे 3. दशकाने गुणायची एका खाली 0 द्या, 0 ने सगळ्याला गुणलं 0 येणार आहे. इथं काय आता शतकाने गुणायचं, एका खाली दशकाने 0 द्या. 2 के 2 0 0 चले 2 देणे 3. बेरीज करा 2 0 8 3 6 3. दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? 2. इथे 3 संख्येच्या अगोदर दशांश. आता ही पूर्णांकात करायची म्हणले की इथे पुढली संख्या पहा. 8 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर पुढे जाईल. ही 5 पेक्षा मोठी आहे म्हणून 363 चे काय होतील? 364 आहे का पर्यायामध्ये? 364 आहे. चला पुढे ओळ काढायची. 25 50 53. 25 गुणे 50 अधिक 3 53. 26 52 अधिक 3 55. 27 गुणे 54 अधिक 3 57. किती राहील? 28 गुणे 56 अधिक 3 क्रमांक 2. 120 मीटर गुणिले 160 मीटर मापाच्या मैदानाचे 40 मीटर गुणिले 60 मीटर मापाचे किती आहेत मिळतील? काय करावं लागेल? मैदानाच्या क्षेत्रफळाला एका आयताच्या क्षेत्रफळाने भागायचं. मैदानाचं क्षेत्रफळ
120 गुणिले 160. एका आयताचं क्षेत्रफळ 40 गुणिले 60. 40 गुणिले 60. हे 60 ने 5, 60 एके 60, 60 गुणिले 120. 40 चौक 160. 4 गुणे 8 आयर तयार होतील. याच्यामध्ये प्लॉट पाडले आपण तर 8 प्लॉट पडतील. पुढे 500 रुपया रकमेची 5% दराने सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? 600 वर्ष रास आहे म्हणजे व्याज किती होईल? कसं काढायचं? रास वजा मुद्दल. रास 600 त्यातनं मुद्दल वजा केली 500 तर 100 रुपये व्याज येणार. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. आता इथं काढायचंय काय आपल्याला? कालावधी. मग कालावधी जाऊन इथं मदक सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100 वापरायचं नाही. व्याज गुणिले 100. व्याज 100 आहे. 100 गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. दर किती आहे? 5. मग इथं कालावधी आहे. 2 शून्याला 2 शून्य गेले. 5 ने घालवला 5 गुणे 10 वरच्या 0 0. 5 एके 5 5 चौक 20. काही 4 वर्ष. पुढे घ्या. 4 संख्येची सरासरी 30 आहे. या 4 संख्येच्या सरासरीवरून त्यांची बेरीज आपल्याला काढता आली पाहिजे. 4 संख्येची सरासरी 30 आहे आणि त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 दिलेली आहे. तर चौथी संख्या कोणती? प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. बोल काय म्हणते? हा अहो सगळी गणित झालेली आहे. कोणतं नवीन आहे गणित? आतापर्यंत झालं नाही. हा सेम टू सेम जसं तसंही खूप प्रश्न असे येतात जे सेम टू सेम पण 4 संख्येची सरासरी 30 आहे. सरासरी म्हणून त्या संख्येची बेरीज कशी काढाल? 30 गुणिले 4 120 काय आणि त्या संख्येची बेरीज. त्यानंतर पहिल्या 3 संख्येची बेरीज किती दिलेली आहे? 85 वजा केली की चौथी संख्या येणार आहे. शून्याचा 5 झाला. मला 4चा घ्या घेऊन टाका. 10 तून 5 गेले 5. 12 तून 9 गेले 3. चौथी संख्या काय येणार आहे? 35 येणार आहे. पुढे पहा. एक गाडी होऊन दुपारनंतर 5:15 वाजता निघते आणि व या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दुपारपूर्व म्हणजे काय? सकाळी 10:40 पोहोचली तर गाडीला किती वेळ लागतो? आता इथं आज संध्याकाळी निघाली 5:15ला. तिथनं उद्या रात्री 12 पर्यंत किती वेळ झाला हे कसं काढायचं? रात्रीच्या 12 मधनं 5:15 सुटलेली वेळ वजा करायची. 12 मधून रात्रीच्या 12 मधून 5:15 पर्यंत वेळ वजा करू. तर इथं शून्यामधनं 15 जात नाही. काय करायचं? शून्याच्या घरात एक हातचा घ्यायचा. 1 तास. एका तासाची मिनिटं किती होतात? 60 मधनं 15 गेले 5 गेले म्हणजे संध्याकाळी 5:15 वाजता म्हणजे रात्री 12 पर्यंत किती वेळ गाडी चालली? 6 तास 45. आता रात्री 12 पासून सकाळी 10 वाजून 40 मिनिटापर्यंत 10 वाजेपर्यंत 10 तास वरची 40 मिनिटे एवढा तिने रात्री 12 पासून प्रवास. मग किती होईल वेळ एकूण? 45 40 85 10 16 16 तास 85 मिनिटं वाजतात का? काय करायचे ते? याची तास करायची. 60 मिनिटाचा 1 तास होतो. यातलं 60 वजा केले तर 1 तास तो तासामध्ये मिळतो. यात 85 मध्ये 60 गेले 25 मिनिटं. ही 16 ने प्रवासाला किती वेळ लागला? 25 मिनिटे. आता दुसरी पद्धत मी काय सांगितली तुम्हाला की रात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत रात्री 12 ते उद्या रात्री 12 पर्यंत 24 तास होतात. हे आपण आपल्यासाठी दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 पर्यंत. मग आता रात्री संध्याकाळी 5:15 निघाली 24 तासी गाड्या त्याला 5:15 आणि उद्या सकाळी 10:40ला पोचली. ते 24 तासामध्ये केले तर 10:40 आणि 12 केले तर 22:40ला पोचते. त्यातून निघलेली वेळ 5:15
वजा करायची आणि मग 40 नंतर 25 15 गेले 25 राहतात आणि 22 नंतर 5 गेले 17 म्हणजे किती तास 17 तास पद्धतीने एका ओळीने उत्तर काढता येतं. चला पुढे पहा काय म्हणलेलं आहे. खालीलपैकी कशाची किंमत 1 आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. 0.3 0.304 गुणिले 20 भागिले 304 गुणिले 2. आता इथे दशांश चिन्ह काढून टाकायचं. दशांश चिन्ह काढल्यानंतर लगेच आपल्याला उत्तर किती कळतं. इथे 3 दशांश चिन्ह इथे 3 संख्येच्या अगोदर ती 3 जर पुढे घेतली तर खाली पण यावी लागते. खाली दशांश चिन्ह नाही इथे 3 शून्य आपण इथे दिली ते कधी द्यायची. 304 एक 304 होईल. इथे एका शून्याने 1 शून्य 900 200 1 ने 2 ने भागले 1 कमी 2 दाय 100 वरती 0 1/100 मध्ये उत्तर किती येईल. 1/100 मध्ये 2 शून्य एक म्हणून दशांश चिन्ह 2 संख्येच्या बरोबर 1 शून्याचा चिन्ह 0 1 येते का उत्तर नाहीये. दुसरा प्रश्न पहा. दुसरं 0.304 गुणिले 304 गुणिले 20 भागिले 3.04 गुणिले 2. आता इथे दशांश चिन्ह काढून टाकायचं. ही दशांश चिन्ह 3 घर पुढे नेला खाली पण 3 घर न्यायचं. इथे 2च घर गेले. एक घर कुठला न्यायचं इथे 0 गेलं. 304 एक 304 20 एक 20 उत्तर काय नाही 1. दुसऱ्या पर्यायाचं उत्तर 1. चला पुढे 3.1/2 आणि 3.1/2 याचा गुणाकार किती. 3.1/2 गुणिले 3.1/2. आता याचा असा गुणाकार करता येईल का नाही. याचं रूपांतर अंशाधिक मध्ये केलं म्हणजे वरचा एक 7/2 गुणिले 7/2. इथं संक्षिप्त जाते का अंशांशाचा गुणाकार करा छेदाचा 4. आता याचं रूपांतर आपल्याला दशांश पर्याय कशामध्ये आहे का अंश छेदामध्ये पूर्णांक अपूर्णांक. इथे पूर्णांक अपूर्णांक करू 4 ने घालवायचं एकूण 4 1 4 त्याला 4 गेले 0 9 घेतले 4 गेले 8 बाकी राहिली 1 4 आहे. इथे जर इकडे जागी ताळा करून बघायचा छेदाने पूर्णांकाला 542 आणि 1 बरोबर म्हणजे इथे पर्याय पद्धत वापरली तरी चालू शकते. पुढे काय म्हणलेलं पहा. जर 10 20 श आणि 40 संख्या प्रमाणात असतील तर शेची किंमत काय. 10 20 श 40 जर 4 संख्या प्रमाणात असतील तर काय नियम आहे. सूत्र काय दुसरा बसवल काय. तू अजिबात लक्ष नाही तुझं. मी फटके दे. एकाही प्रश्नाला तू उत्तर दिलं नाही बोलला नाही हे चालणार नाही. मी बसून देणार नाही. मी आपली दिल घरी एकही प्रश्न लिहून घेत नाही काय करत नाही नुसता बसायला नाही का. तुला कोण न्यायला येते त्यांना बोलवती माझी गाडी घ्यायला. जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा एकाने नाही अंत्यपद यांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. जेव्हा 3 संख्या असतात तेव्हा अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मधल्या संख्येचा वर्ग असतो. इथे 4 संख्या असतील तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार मधल्या संख्येचा गुणाकार सारखा असतो. इथे 10 गुणिले 40 बरोबर 20 गुणिले श होणार आहे. शेची किंमत काढायची का शेला मोकळा करायचा. शेला 20 गुणिले तिकडे पाठवली तर काय होती 10 गुणिले 40 भागिले 20
इथे पहा 20 सेकंड ब्रेक लिखा 10 गुणिले 2 2ची किंमत किती 30 आहे 30 तास. चला पुढे एक मुलगा रात्री 9:45 वाजता झोपतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता जागा होतो, तर तो किती वेळ झोपतो? रात्री 9:45 पासून रात्री 12 वाजेपर्यंत टाइम काढायचा. मग रात्रीच्या 12 मधून झोपलेली 9:45 ची वेळ वजा करायची. तर शून्यामधनं 45 जातात का? नाही. आजचा घ्यावा लागेल 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं होतात. 1 मिनिटात 60 होते. 60 मधनं 45 गेली 15 मिनिटं आणि 11 9 गेली म्हणजे रात्री 9:45 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 2 तास 15 मिनिटं झोपतो. आणि नंतर रात्रीच्या 12 वाजल्यापासून सकाळी उठला किती वाजता? 5:30. रात्री 12 वाजल्यापासून पहाटेच्या 5 वाजेपर्यंत 5 तास वरती 30 मिनिटं याची बेरीज करायची. 30 आणि 15 45 5 आणि 2 7 म्हणजे 7 तास 45 मिनिटं तुम्ही झोपलेला होता. आता दुसऱ्या पद्धतीत काय सांगितलं होतं की ते झालंय त्या पद्धतीने 24 तास आज दुपारी 12 वाजल्यापासून उद्या दुपारी 12 कमी करायचं. आज तो रात्री 9:45 ला झोपला 24 ताशी राहण्याची किती होती 9:45. रात्री 12च्या नंतर ते 12 ताशी 24 ताशी मध्ये बनवते. 5:45 ला उठला तो किती वाजता उठला 5:30. 5:30 म्हणजे किती वाजतील 17:30. त्याच्यामधनं झोपलेलीची वेळ 9:45 वाजता. आता 30 मधनं 45 मिनिटं जातील का? नाही. मग इथनं हातचा एक घ्यायचा इथे 6 राहिले. 1 तासाची मिनिटं किती होती आणि ही 30 मिनिटं दिली 60 90 मिनिटातलं 45 मिनिटं वाजता. 90 मधनं 45 गेले 45 येतात. 16 9 गेले 7 तास 45 मिनिटं आले का उत्तर? या पद्धतीनं तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. पुढे पहा 3 घंटा सकाळी 8:30 वाजता एकाच वेळी टोले देतात. प्रत्येक घंटा अनुक्रमे 4 5 व 6 मिनिटांनी टोले देत असतील तर 3ही घंटा पुन्हा किती वाजता एकत्र वेळी टोले देतील? म्हणजे काय करावं लागेल 4 5 6 लसावी काढावा लागेल. एक घंटा 4 मिनिटांनी दुसरी 5 मिनिटांनी तिसरी 6 मिनिटांनी. याचा 3 संख्येला भाग कशाने जातो का 2 संख्येला आता हे 2 3 5 कसल्या संख्या आल्या याचे फॅक्टर अवयव पडतील का नाही. 60 मिनिटांनी पुन्हा ते एका 60 मिनिटं म्हणजे सकाळी 8:30 वाजता वाजल्यानंतर 1 तासाने म्हणजे किती 9:30 वाजता 3 घंटा एकाच वेळी टोले येते. तोपर्यंत प्रत्येकाचं टायमिंग वेगळं आहे. वेगळ्या घंटा वाजत असतील. पुढे 58 एक वर्षी 1 एप्रिलला सोमवार होता तर त्याच वर्षी 18 एप्रिलला कोणता वार असेल? कॅलेंडर तयार करायचं. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. आता इथे काय म्हणले 1 एप्रिलला कोणता वार आहे सोमवार. सोमवार मध्ये 1 एप्रिल लिहा 1 एप्रिल. पुढला सोमवार किती तारखेला येईल 8. पुढला 15 एप्रिल सोमवार नाही. आपल्याला किती तारखेचा विचारला आहे 22 ला पुढे जायची गरज आहे का 15 तारखेला सोमवार 16 17 18 आता इथं दुसरी पद्धत पहा. 1 एप्रिलचा वार दिलेला आहे आपल्याला काढायचा 18 एप्रिल. 1 एप्रिल मधनं आपल्याला एप्रिलचे 18 तारखेपर्यंत दिवस किती होतील 18 दिवस. 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत 18 दिवस होते. तर 1 तारखेचा वार दिला म्हणजे 1 वजा करायचं म्हणजे राहिले किती दिवस 17. या 17 दिवसाचे आठवडे करायचे म्हणजे बाकी घ्यायचा 7 जुलै 14 बाकी किती राहिली 3 दिवस पुढे जाईल. सोमवार पासून 3 दिवस मंगळवार बुधवार गुरुवार कोणता वार येईल
कॅलेंडर तयार केलं काही चुकत नाही. पण सगळं लिहायचंय का नाही. पुढे 59 एका माणसाने घनवाट वगैरे उत्तर देत आहे, छान उत्तर देत आहे. 59 एका माणसाने एक रेडिओ 900 रुपयाला विकत घेतला आणि 1200 रुपयाला विकला तर त्याला नफा किती झाला? तर टक्क्यात नफा आहे. नुसता नफा विचारला तर 1200 मधलं 900 गेले 300 रुपये नफा झाला. आपल्याला तिथे शेकडा नफा पाहिजे. शेकडा नफ्याचं काय सूत्र आहे? शेकडा नफा बरोबर नफा किती झाला? 900 रुपयाला 1200 रुपयाला विकला म्हणजे 1200 900 गेले 300 रुपये नफा. नफा गुणिले 100 गुणिले खरेदी किंमत 900 उत्तर काय येईल? 100 दशांश चिन्ह केलं तर पुन्हा एका पूर्णांकामध्ये केलं तर 33.3 आवर्ती किती 33.3% हे त्या ठिकाणी उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 मध्ये 33.1% दिलेला आहे. आता पहा इथं आलेखावरचा प्रश्न आहे. सोबतच्या आलेखात कोणत्या तुकडीची विद्यार्थी संख्या दुसऱ्या तुकडीची विद्यार्थी संख्येची तुलना करता निम्मी आहे. प्रत्येक वर्गातील पहा ए तुकडीत किती विद्यार्थी आहेत? 40. बी तुकडीत 30. सी तुकडीत 50. डी तुकडीत 40. ही तुकडी कोणत्या तुकडीत? इतर तुकडीच्या कुणाच्या निम्म्या आहेत रे? 60 म्हणजे कोणत्या तुकडीच्या? बीच्या निम्मे डीच्या निम्मे बी तुकडीमध्ये आहे. डी मध्ये 60 आहे त्याच्या निम्मे 30. ई मध्ये 60 आहे. ईच्या निम्मे बी मध्ये 50 आहे. उत्तर बी मध्ये. आता मराठी सुरू करूया. आपण मराठीमध्ये पाहूया. मराठीमध्ये पहा मला मगाशी कोणी तर मेसेज टाकला मराठीमध्ये खूप मार्क जातात. का जात आहेत? तर तुम्ही मराठीचा पुरेसा अभ्यास करत नाही. तुम्हाला सांगा रोज 2 पानं कोण वाचतं? 2 पानं वाचायची कुठल्याही वेगळी शाळेचं पुस्तक सोडून. अहो सर आम्ही शाळेचं पुस्तक पण वाचत नाही. कसं तुमची मराठी भाषा सुधारणार आहे? इंग्लंडमध्ये गेला तर तिथलं बारकं पोरगं इंग्रजीमध्ये फाटफाट बोलतो. शाळेतनं जाणार का ते बोलतं? तर त्याची मातृभाषा. आपल्या इथल्या पोराला मराठी शिकवावी लागते का बोलायला? फाटफाट बोलतं पण त्याची ती मातृभाषा. तुम्हाला जर मराठीमध्ये प्रभुत्व मिळवायचं असेल तर शब्दसंपत्ती पाहिजे, शब्द माहिती पाहिजे. शब्दसंपत्ती कधी वाढेल? तुमचं वाचन असतं. वाचन असेल तर तुम्हाला मराठी चांगलं येईल. चला मराठीचं सुरू करा. स्क्रीन चालू करा. चला पहा प्रोजेक्ट वरचं घेऊन द्या म्हणजे पांढऱ्या पडद्यावरती लगेच ते दिसतं. आता ह्याच्यावर दिसत होतं का? नाही. चला उतारा काय म्हणतोय पहा जरा बारीक करा. होते उतारावरचे प्रश्न याला उतारा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. जगातील अंध व्यक्तीमध्ये जवळजवळ 25% लोक भारतात आहेत. सुमारे 65% लोक मोतीबिंदूमुळे आंधळे बनतात. मोतीबिंदू म्हणजे काय होतं? तर आपला जे डोळ्याचं या ठिकाणी वरती काळा जो भाग आहे त्याच्यामध्ये पांढरं बाहुलीसारखं म्हणतात. त्याच्यावरती एक टिपका येतो त्याला मोतीबिंदू आणि तो टिपका वरच्यावर असतो. तो जर काढला मोतीबिंदू की लगेच दिसायला लागतं. पण त्याला जर
त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचं फूल बनतं. मला झाडाचं फूल कसलं नाही तर ते मोठ्या आकाराचं होतं आणि ते काय करतं डोळ्यातलं आतलं जे आहे त्याला खाऊन टाकतं. हा त्याला म्हणतात फूल पडणे. फूल पडल्यानंतर पुन्हा त्या डोळ्याने दिसत नाही. 65% लोक मोतीबिंदूमुळे ऑपरेशन करून मोतीबिंदू काढता येतो त्यामुळे दिसतं. पण 35% लोक डोळ्यात फूल पडल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे आंधळे होतात. डोळ्यात काय एखादी वस्तू गेली लोकांची सळई वगैरे घुसली तर ते आंधळे होतात. ते काय पुन्हा दुरुस्त होत नाही. असे फूल पडल्यामुळे अंध होणारी माणसे काम करणाऱ्या माणसापैकी म्हणजे तरुण वयातील असतात. या तरुणपणी येणाऱ्या अंधत्वामुळे माणसाचे व पर्यायाने समाजाचे आणि देशाचे खूप नुकसान होते. हे अंधत्व घालवण्यासाठी नेत्रदानाचे आज फार जरुरी आहे. म्हणजे मोतीबिंदू झालेलं ऑपरेशन दुरुस्त होतं पण फूल पडलेलं दुरुस्त होत नाही. मग काय केलं जातं मेलेल्या माणसाचे डोळ्यातला तो फक्त काळा भाग तेवढाच काढला जातो. तो डॉक्टर येऊन काढून घेऊन जातात. त्याचा दुसऱ्याला वापर करता येतो. ज्याला फूल पडले डोळ्यात त्याच्या डोळ्यातलं ते काढलं जातं तिथं दुसरं बसवलं जातं. त्याला म्हणतात नेत्ररोपण. नेत्ररोपण म्हणजे सगळे डोळे काढले जात नाही फक्त आपल्या डोळ्यातला काळा भाग आहे ना तेवढाच काढला जातो आणि तो दुसऱ्याला बसवला जातो. मग त्याला जर तुम्ही मेल्यानंतर काय आपल्याला काढतात एक तर जाळून टाकतात किंवा पुरून टाकतात. मग जर त्या माणसाला आपण मेल्यानंतर जाळणार आहे किंवा पुरणार आहे मग त्याच्या अगोदर जर त्या शरीरातले काही अवयव वापरता येतात. आता म्हाताऱ्या माणसाचे डोळे वापरता येणार आहेत का नाही. तर त्याला म्हाताऱ्याला दिसायचं कमी झालेलं मग त्याचे डोळे वापरता येतील का नाही. मग तरुण माणूस असेल तर त्याचे डोळे वापरता येतात. एका माणसाचे 2 डोळे 2 व्यक्तीला एक डोळा दिला जातो. एका माणसाने नेत्रदान केलं तर किती माणसाला दिसणार आहे 2 माणसाला दिसणार आहे. म्हणून कधी करायचं जिवंतपणी करायचंय का नाही मेल्यानंतर फक्त तुम्ही त्या डॉक्टरांना कळवायचं अगोदर लिहून द्यायचा फॉर्म मी मेल्यानंतर नेत्रदान करणार आहे आणि मग फॉर्म भरून दिला की त्या डॉक्टरांना कळवायचं किंवा आमच्या या व्यक्तीचं मयत झाले ते डॉक्टर येतात तुमचे डोळे काढून तेवढा फक्त काळा भाग काढून घेऊन जातात. त्यामुळे 2 माणसांना दृष्टी येते म्हणून नेत्रदानाची फार जरुरी आहे. 1 वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाकडे कोणीही नेत्रदान करू शकतो. डोळे काढून घेणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार असं नेत्रदान करावं. आता प्रश्न पहा भारतात किती टक्के लोक अंध आहे जगातील अंधांच्या 25%. जगात जेवढे अंध आहेत त्याच्या 25% आपल्या भारतात आहे फक्त. पुढे समाजाचे 65% लोक कशामुळे आंधळे होतात आणि 35% डोळ्यात फूल पडल्यामुळे. समाजाचे कशामुळे खूप नुकसान होते तरुणपणी येणाऱ्या अंधत्वामुळे. तो काम करू शकत नाही हो का बरं तुम्ही तुम्हाला दिसायचं पण झालं तुम्ही काय करू शकाल जाऊ शकणार आहे का इकडे तिकडे कुठे काय दिसत नाही म्हटलं झाला तुम्ही घरामध्ये म्हणजे तुमचं काम करू शकणार नाही देशाचं नुकसान होणार. अंधत्व घालवण्यासाठी कशाची गरज आहे नेत्रदानाची. नेत्रदान कोण करू शकते 1 वर्षापासून 75 वर्षापर्यंत म्हणजे सर्व वयाची माणसे. उतारा दुसरा डॉल्फिन माशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाही. 1965 साली कर्नल बोकालो आपली उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी क्रिमिया येथे गेला होता. तो एके दिवशी किनाऱ्यावर फिरायला गेला असताना त्याला एक डॉल्फिन मासा तडफडताना दिसला. त्याला दया आली. त्याने त्याला उठून तलावात टाकले. हळूहळू कर्नल आणि डॉल्फिन यांची खूप मैत्री झाली. कर्नल रोज सकाळी तलावावर जवळ जात असे तर डॉल्फिन त्याची वाटच पाहत असे. सुट्टी संपत आल्यावर कर्नल जाण्याची तयारी करू लागला. त्याने तलावावर जाण्याचे बंद केले. त्याला वाटले डॉल्फिन आपल्याला विसरला असेल. तो तेथून जाण्याआधी तलावाजवळ गेला. त्यावेळी त्याला तो डॉल्फिन मृत अवस्थेत दिसला. आपल्याला जीवदान देणारा बऱ्याच दिवसापासून आला नाही म्हणून त्याने आपले प्राण अर्पण केले. असा हा डॉल्फिन मासा कधी ओळख विसरत नाही. डॉल्फिनचे वैशिष्ट्य कोणते कृतज्ञपणा जाणणे. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणार. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणार. जे तर कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणतो डॉल्फिन मासा.
क्रिमिया येथे कोण गेले होते? मोटालो हे गेले होते, नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. पुढे कर्नलने काय केले? तडफडणाऱ्या माशांना पुढे कर्नलने तलावाकडे जाण्याचे केव्हा बंद केले? संपत आल्यावर त्याने त्याचे बंद केले. डॉल्फिनने प्राण का सोडले असावे? जीवदान देणारा न आल्यामुळे. तो रोज भेटायचा, पण आता आज सुट्टी जाणार आहे म्हणून म्हणलं नको जायला. पण तो डॉल्फिन विसरला नाही. मग आपल्याला जीवदान देणारा आला नाही म्हणजे तो मेला. डॉल्फिनने पण आपला जीव दिलेला आहे. पुढे पहा, भारताच्या केंद्रीय कायदे मंडळाला संसद म्हणतात. दिल्लीला आहे. संसदेच्या सभासदांना खासदार असे म्हणतात. संसदीय शासन पद्धतीत संसदेला महत्त्वाचे स्थान असते. संसदेच्या सभासदांमधून केंद्रीय मंत्रिमंडळ तयार होते. त्या मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार संसदेला असतो. तसेच शासनाच्या जमा खर्चावरील संसद नियंत्रण ठेवते. कायदे करणे हे संसदेचे प्रमुख काम आहे. परंतु याशिवाय बरीच महत्त्वाची कामे संसदेला देण्यात आली आहेत. संविधानात काही वेळा दुरुस्ती करावी लागते. अशी दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. तसे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत संसदेचे सभासद मतदान करतात. राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इत्यादी पदाधिकाऱ्यांना गैरवर्तनाबद्दल पदच्युत म्हणजे काढून टाकणे करण्याचा ठराव संसद मंजूर करू शकते. म्हणजे ही संसद राष्ट्रपतीला काढू शकते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पण काढू शकते ही संसद. मग संसदेनं त्याच्या विरुद्ध फक्त काय करायचा? पदच्युत करण्याचा ठराव संसदेमध्ये करायचा. यांना काढून टाका म्हणून ठराव मंजूर झाला की त्यांना काढून टाकलं जातं. कोणत्या सभासदाला खासदार म्हणतात? केंद्रीय कायदे मंडळाच्या म्हणजे संसदेच्या. पुढे संसदेला कोणता अधिकार असतो? मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा. कुठलाही संसदेचा खासदार मंत्रिमंडळाला प्रश्न विचारू शकतो. राष्ट्रपती नेमणूक कोण करतं? संसदेचे सभासद. हे निवडून आलेल्या त्याला मत देतात आणि त्यातनं निवडून आलेला राष्ट्रपती बनतो. संसदेचे प्रमुख काम कोणते? कायदे संसदेत तयार होतात. न्यायाधीशांना कोणत्या गोष्टीबद्दल पदच्युत करता येते? गैरवर्तनाबद्दल. शेवटचा उतारा पहा. परंपरागत आदर्श अंधपणाने पाहणे हे व्यक्तीच्या काय किंवा समाजाच्या दृष्टीने काय अनुचित आणि अहितकारक झाल्याशिवाय राहत नाही. मानवी जीवन ही धावती, वाहती व वेगवती अशी महानदी आहे. तिच्या प्रवाहित्वातच तिचे शुचित्व म्हणजे चांगलेपणा, जे पुण्याचं काय, ती घेत असलेल्या विविध वळणातून तिला आपल्या प्रगतीचा मार्ग सापडत असतो. ज्ञानी क्षितिजे सहस्रपटीने विस्तारली. जीवनाची मूल्ये आमूलाग्र बदलली. जुन्या ध्येयाच्या मूर्ती आडगळीत जाऊन पडल्या तरी अजून आपला समाज प्राचीन आदर्शाच्या ठराविक चाकोरीतून आंधळेपणाने जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे. हरिश्चंद्राच्या वेळी म्हणजे राजा हरिश्चंद्र त्याच्या वेळी वाईट असता तर त्याने त्याच्या स्वप्नांची मीमांसा अगदी निराळ्या रीतीने केली असती, त्यात संशय नाही. सावित्रीची पतिभक्ती म्हणजे सती सावित्री, तिने मेलेल्या पतीला जिवंत केलं. तर या सावित्रीची पतिभक्ती काव्य या दृष्टीने हृदयगम नाही असे कोण म्हणे? म्हणजे हृदयगम म्हणजे कविता तयार केली. पण स्त्री जीवनाचा उद्याचा आदर्श म्हणून तिची पूजा करण्यापासून समाज जुन्याविषयीच्या आपल्या अंधाने अवास्तव प्रेमाचे प्रदर्शन करण्यापलीकडे दुसरे काही साधू शकणार नाही. जीवन मूल्याबरोबर असे नैतिक मूल्यमापन बदलते, त्याप्रमाणे समाजाचे आदर्शही बदलले पाहिजे. प्राचीन काळी मद्यपी दारू पिणारे ब्राह्मण तो किती विद्वान असो अत्यंत तिरस्करणीय मानला जावा हे स्वाभाविक होते. पण सध्या
सध्याच्या काळी ज्यांनी देशाकरता सर्वस्वाचा त्याग केला आहे अशा एखाद्या दोन पुरुषाला असे होते म्हणून काही त्याचे सर्व चरित्र आपण निंद्य करू शकत नाही. उलट गोरगरिबाचे रक्त आणि अश्रू याचे मानिकवती करून जो आपल्या अफाट संपत्तीत दर दिवशी भर घालीला आहे असा एखादा आधुनिक कुबेर आणि सुपारीच्या खंडाला सुद्धा शिवत नसला तरी केवळ त्याच्या या निर्वसनीबद्दल त्याची पूजा करायला आजकाल कोणी तयार होत नाही. अब्दानी अंबानी पा याला कोण देव मानत नाही का? हे पैसा कमवतात, आपल्याला लोकांकडनं कष्ट करून घेतात, त्याच्या रक्तावरती हे पैसा कमवतात. या लोकांना रक्त ओकेपर्यंत घाम जाळायला काम करायला एवढा प्रचंड घाम घालून त्याच्यावर पैसे कमवतात आणि ते श्रीमंत झाले. त्यामुळे त्यांना कुणीही देव मानत नाही. लेखकाने आपल्या समाजाला कोणता दोष दिलेला आहे? जुने आदर्श अंधपणाने पाळत आहे हा दोष दिलेला आहे. तर जुने आदर्श अंधपणाने पाळले नाही पाहिजे. हे बघितलं पाहिजे की ते खरं काय खोटं काय. पुढे सुचित्व या शब्दाचा अर्थ पावित्र्य. सावित्रीची पूजा करणे म्हणजे वास्तव आदर्शाची पूजा. आज आपली बायको करते का नवऱ्याची अशी पूजा? आपल्या घरामध्ये बघा बरं, मग मी आपल्या पप्पाची पूजा करते का? कशी पूजा करते तुम्हाला माहिती आहे? उंबऱ्याच्या आतमध्ये सगळे हसायला लागले, माहिती आहे? हा, उंबऱ्याच्या आत गेला मुलगी कशी पप्पाला तासते, कसं काय करते. मग ही होईल का सावित्रीची पूजा? नाही. पुढं समाजाकडून लेखक कोणती अपेक्षा करतो? समाजाकडून लेखक कोणती अपेक्षा करतो? समाजाचे पारंपरिक आदर्श बदलले पाहिजे. शेवटचा प्रश्न वरील उत्तरास योग्य शीर्षक द्या. साहित्याचे महात्म्य, बदलते आदर्श, थोर पुरुषांचा गौरव, आपली संस्कृती. काय केला? सावित्रीचे महात्म्य आपली संस्कृती, आदर्श. धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्या